आता आम्ही सुखानं झोपू या पत्रातला मजकूर पुसून. पत्रावरचा मजकूर सहज पुसाल मातोश्री. काळजावर कोरलेला मजकूर कसा पुसाल? तो पुसता येईल? मातोश्री खरवडून खरवडून काळीज रक्तबंबाळ होतं, पण हा मजकूर पुसला जात नाही आयुष्यभर. शंभूराचे खबरदार एक शब्द उच्चाराल तर. भयंकर दुस्साहस केले तुम्ही. माय लेकरातल्या नात्याचा, त्या अमर्याद त्यागाचा कडेलोट केलाय तुम्ही. असं वाटतं की सुकुमार वात्सल्याला वैशाखाच्या उन्हात उभं करून चापकाचे फटकारे दिलेत तुम्ही. कोमल ममतेला डो मुसळलेल्या आगीच्या ज्वाळांवर खरपूस भाजलत तुम्ही. का मातोश्री, का अशा वागला? एवढ्या थराला चल अशी अपेक्षा नव्हती आम्हाला. शंभूराचे ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचंय मातोश्री? आणि का ऐकून घ्यायचंय? केवळ स्वतःच्या आसुरी महत्वाकांक्षेपोटी आणि आंधळ्या पुत्र प्रेमापोटी रायगडावर कुरुक्षेत्र उभं करण्याचा प्रयत्न केला तुम्ही. शिवभारतात महाभारत उभं केलं. रायगडाच्या या त्यागाच्या मातीत स्वार्थाचं बीज का फिस्कारलत मातोश्री? एक आई अशी वागू शकते? एक आई असं करू शकते? पण तुम्ही वागलात, तुम्ही केलत. आम्ही काही केलं नाही. कोणतीही सफाई द्यायची गरज नाही मातोश्री. या पत्रावर उमटवलेला तुमचा शिक्का सगळं काही सांगून जातोय. हे दगलबाज पत्र तुमच्या संमतीनं अकबराकडे पोहोचलं आणि म्हणूनच त्याला ते विश्वसनीय वाटलं. पण आम्ही ते पत्र वाचलंच नाही शंभूराचे. वाचलंच नव्हतं? खरंच वाचलं नव्हतं. पत्र न वाचताच शिक्का उमटवलात? मातोश्री, नेमक्या याच वेळी कशा आंधळ्या झालात तुम्ही? याच वेळी कशी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली? राजे मातोश्री, आमचा जन्म झाला आणि तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. त्यामुळे तुम्हाला आमचं बालपण कधी दिसलंच नाही. लहान असतानाच आमचं उपडं होणं, रांगणं, आधाराला धरून उभं राहणं काही दिसलं नाही तुम्हाला, कारण तुमच्या डोळ्यावर गांधार पट्टी होती. तुम्हाला कधी आमची भूक दिसली नाही, तुम्हाला कधी आमचे हट्ट दिसले नाहीत, खेळून आल्यानंतर धुळीत माखलेले आमचे हातपाय दिसले नाहीत. एवढंच नाही मातोश्री, पण आमच्या पायात मोडलेले काटे आमच्या आबासाहेबांनी काढले, पण तुमचा हात कधीच पुढे आला नाही, कारण तुम्ही आंधळ्या झाल्या होतात, तेही स्वेच्छेने. मातोश्री, अहो, घामेजलेलं आमचं तोंड कधी पदरानं पुसलं नाही तुम्ही. खूप अपेक्षा होती आम्हाला, पण तुमच्या भरजरी पदरात आमच्यासाठी होती ती केवळ आणि केवळ उपेक्षाच. नंतर मात्र डोळ्यावरची पट्टी काढून तुम्ही बघू लागलात, पण तुमच्या सोयीनुसार. आणि तेव्हाच तुम्हाला आम्ही ऐकलेलं कलावंतिनीचं गाणं दिसलं, तेही काही कोसांवरून. तुम्ही आम्हाला जा विचारलात, आम्ही परोपरीनं सफाई देण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा आमच्यावर विश्वासच नव्हता. इतकंच नाही तर आम्ही कधीच न केलेलं गोदावरी नावाच्या सत्वशील मुलीवरचं प्रेम सुद्धा तुम्हाला दिसलं, आणि सरसावलात तुम्ही आमच्या माथ्यावर अनैतिकतेचं पागोटं बांधण्यासाठी. केवढी मोठी आघाडी उभारली होती तुम्ही आमच्या विरोधात. आपला मुलगा बदफैली आहे हे सिद्ध करून जाहीर करण्यासाठी उतावीळ झाला होता तुम्ही. आणि त्यावेळी आम्ही राजपुत्र असूनही आमच्यावर खटला उभा राहिला. पण आऊसाहेबांच्या पुण्याईनं आम्ही निर्दोष मुक्त झालो. मातोश्री, आम्ही निर्दोष मुक्त झालो आणि सारा रायगड आनंदानं बेहोश झाला. पण त्या दिवशी तुमच्या दालनात एकही आनंदाचा दीप उजळला नव्हता. का? का मातोश्री, का? डोळ्यावर पट्टी असूनही तुम्हाला कलावंती दिसली, गोदावरी दिसली. इतकंच कशाला, पण शृंगारपुरात रेड्याच्या ओल्या कातड्यावर बसून अनुष्ठान करताना आम्ही दिसलो. आमचा वाम मार्ग दिसला, आमचा शाक्त पंथ दिसला. किती तपासण्या, किती आकांड तांडव, किती उठाठेव. शेवटी तुम्ही स्वतः आलात, पण तरीही तुमचा विश्वास बसला नाही. पण मातोश्री, हे सगळं दिसत असताना आमचं शौर्य कधी दिसलं नाही तुम्हाला, आमचा पराक्रम कधी दिसला नाही. आम्ही लिहिलेल्या बुधभूषणातली एक ओळ वाचली नाही हो मातोश्री तुम्ही, की विक्रमगडावर आम्ही केलेल्या पराक्रमाचं कौतुक केलं नाही. आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही दिलेर खानाकडे गेलो.
स्वराज्याच्या विचाराखाली अवघा मराठा सरदार एकत्र केला. पण तुम्हाला ते दिसलं नाही. तुम्हाला दिसले ते न तुटलेले हात. आणि त्याचा सुद्धा निवाडा उभा राहिला रायगडावर, तोही आमच्या गैरहजेरीत. मातोश्री दिलेर खानाच्या छावणीत आम्ही मृत्यूशी झुंजत होतो. राणू अक्का साहेबांनी सुद्धा त्यांच्या जीवाची मोहोर पणाला लावली होती. आणि इथे मात्र आम्ही कसे वाया गेलेलो आहोत, कसे स्वराज्यद्रोही आहोत हे सिद्ध करण्याचा आटापिटा तुम्ही करत होतात की नाही? मातोश्री, आमचे आबासाहेब गेले. आम्हाला न भेटता न बोलता जन्मदात्याच्या कुडीला लेकराचा हात लागावा, पण तुम्ही महादरवाजा लावून घेतलात. त्याच दाराबाहेर अपेक्षेनं उभं असलेलं लेकरू त्याला आत घ्यावंसं वाटलं नाही तुम्हाला? का मातोश्री एवढा दुस्वास करता आहात आमचा? अहो, जे कराल ते इथंच भराल. तुम्हाला ठाऊक असेल, देवव्रत भीष्माचार्यांनी लहानपणी गंमत म्हणून एका सरड्याला बाणाच्या टोकानं उडवलं आणि तो सरडा निवडुंगाच्या काटेरी फणीवर जाऊन पडला. आणि मृत्यू समयी भीष्माचार्यांना सुद्धा शरपंजरी यातना भोगाव्या लागल्या. मातोश्री, लेकराला दिलेल्या यातनांची आईला काय सजा मिळते ठाऊक आहे तुम्हाला? आई मातोश्री, रडू नका, मुळीच रडू नका. शिवछत्रपतींच्या पत्नी आहात तुम्ही. स्वराज्यात अश्रूंना मज्जाव आहे. मातोश्री, आता पश्चाताप करत बसण्यापेक्षा या असल्या कागदावर शिक्का उमटवण्याआधी जर आम्हाला सांगितलं असतं तर पळभरात सिंहासनावरून पाय उतार झालो असतो आम्ही. तुम्हाला वाटत नाही तुम्ही सांगितल्यावर आम्ही ऐकलं असतं? अपेक्षा काय होती मातोश्री आमची? फक्त दूध भाताची अपेक्षा होती, बाकी काही नको होतं आम्हाला. पण हे सगळं लक्षात न घेता, याचा विचार न करता तुम्ही या कारस्थानात सामील झालात. आणि सांगून सांगून सांगितलं कुणाला? तर अकबराला, जो आमच्या आश्रयाला आलाय. मातोश्री, अहो, मनुष्याला शस्त्र हाती धर म्हटलं तर समजू शकतो आम्ही, पण तुम्ही त्याच्या सावलीच्या हातात शस्त्र देताय आणि मार म्हणताय. सावली कशी धरेल तलवार, कशी उगारेल तलवार आणि कसा करेल वार? पण तुम्ही फाबड्या आशेवर राहिला, अनाजींच्या बहकाव्यात आला. तुम्हाला वाटलं बाळराजांना गादीवर बसवण्याचं स्वप्न पूर्ण होईल. पण मातोश्री, एवढे सायास करण्यापेक्षा आम्हाला सांगून बघितलं असतं, आई म्हणून सांगितलं असतं तर देऊनही मोकळे झालो असतो, कारण देणारे आम्हीच होतो. मातोश्री, तुमचं हे वागणं म्हणजे दारात भीक मागायला आलेल्या माणसाला घरात बोलवून स्वतःला जेवण वाढलं तर उपकार केले असं समजण्यासारखं आहे. बोला मातोश्री, काय करावं तुमचं? राजद्रोहाच्या शिक्षा तुम्हाला ठाऊक आहेत. कडेलोट, काळ कोठडी की तोफेच्या तोंडी? तुम्ही छत्रपतींच्या महाराणी होतात आणि राजमाता आहात आता. त्यामुळे सांगा काय करावं आम्ही? शंभूराजे, आम्ही निर्दोष आहोत. खामोश! मातोश्री, तुम्ही वारंवार साजिश केली. बाळराजांना गादीवर बसवण्यासाठी आमच्या जीवावर उठलात. असंख्य मावळ्यांच्या रक्ताघामावर शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या या रयतेच्या राज्याला, या स्वराज्याला नख लावण्याचा प्रयत्न केलात. बोला मातोश्री, का अशा वागलात? बोला, आणि लेकरू म्हणून नाही तर छत्रपती संभाजी महाराज समोर उभे आहेत याचं भान ठेवून बोला. शंभूराजे, आम्ही निर्दोष. मातोश्री, मातोश्री, तुम्ही पुन्हा बेशुद्ध झालात. पण आम्हाला न्याय हा करावाच लागेल, आणि तो आम्ही करणार. तुम्ही निघा. शोध पथक वाऱ्याच्या वेगाने इथे येतील. त्या अगोदर दिशा बदला. महाराजांचा गनिमी कावा इथे वापरा. पण मग पालखी, घोडा? काय बोलताय देवा?
पळून जाणारा पालखीतनं जातो का कधी? का महाराज नव्हते गेले का पन्हाळ्यावरून विशालगडावर? अहो ते महाराज होते, ते कुठं आपण कुठं? शिवाय लवाजमा सोबत असला तर आपण अडचणीत येणार. त्यापेक्षा हेच बरं आहे. चला. थांबा. आता सगळ्यांनी एकत्र राहू नका. वेगवेगळ्या वाटा धरा. म्हणजे स्वार आले, पथकं आली तर एक माणूस कुठेही लपू शकतो. रस्त्याच्या कडेच्या झुडपाआड दडू शकतो. शेतातल्या पिकात बसू शकतो किंवा सरीत झोपू शकतो. बघा दादांचा अभ्यास बघा. किती अभ्यास दादा. चौलच्या बंदरात जमा सगळेजण. वाट बघा एकमेकांची. घाबरू नका. आपण काही चोऱ्या केलेल्या नाहीत. ही धावपळ चांगल्यासाठी आहे. निघा, करा पांगापांग. येऊ नका. या युद्धात आपलाच झेंडा फडकणार. येतो. तुम्ही मी थांबू नका. राजन, काय झालं कविराज? राजन गडावर कारभारी नाहीत. नाहीत? एकही कारभारी नाही. सर्वजण फरार झालेत. वाड्यांची झडती घेतलीत? जी राजन, मुक्याच्या जागा पाहिल्यात, चोरवाटा बघितल्यात. मात्र राजन, गड उतरवण्याच्या काही नोंदी आढळल्यात. कविराज, सगळ्यांचा तातडीनं पाठलाग करा. परंतु राजन कसा पाठलाग करणार? कुठे गेले असतील सगळेजण? कसा घ्यावा माग? कविराज, आपल्या रांगड्या मावळ्यांचं एक पथक तयार करा आणि थेट जंजिऱ्याच्या दिशेने पाठवा. तिकडची वाट रोखून धरा. जी राजन. दुसरं एक पथक अकबराच्या तळाच्या दिशेने रवाना करा. माफी असावी राजन, परंतु कारभारी तिकडे जाणार नाही. आपण तिकडे शोध घेणार हे ते जाणू नये. नाही कविराज, एकूण घडामोडींचा विचार करता कारभारी अकबराच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, तिकडे पथक पाठवतो. एक लक्षात घ्या, आता कारभारी वेगानं स्वराज्याची हद्द ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी कदाचित ते टोपीकरांचा सुद्धा आधार घेतील. तो राजन, एवढ्या वेगानं ते स्वराज्य हद्दीबाहेर जातील? जातील. कविराज, स्वराज्याची हद्द ओलांडून जाण्याशिवाय आणि लपून बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही त्यांच्याकडे. आपले चलाक फुलस्वार सगळ्या मुलखात पाठवा. स्वराज्यातून बाहेर जाण्याच्या सगळ्या वाटा रोखून धरा. चौक्यांवरचा तपास सक्त करा. ही राजन. आणि ध्यानात ठेवा, ही सगळी मुत्सद्दी अनुभवी मंडळी आहेत. त्यामुळे प्रयत्न फसला तर पळून जाण्याच्या वाटा त्यांनी आधीच हेरून ठेवल्या असणार. जी राजन, कसूर होणार नाही. कदाचित कारभारी युद्धाच्या पवित्र्यात सुद्धा असतील. ही सगळी मंडळी अनुभवी आहे. त्यामुळे एका राजाचं तख्त उलटवण्यासाठी जी काळजी घ्यायची असते ती सगळी काळजी यांनी घेतली असेल. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका आणि क्षणाचीही उसंत घेऊ नका. कविराज, सगळे कारस्थानी आम्हाला आमच्या समोर हजर पाहिजेत, लवकरात लवकर. जी राजन. मातोश्रींना भोवळ आल्याचं समजलं. कशा आहेत मातोश्री आता? बरं आहेत, शुद्धीवर येतात, पुन्हा शुद्ध हरपते. ठीक आहे. मातोश्री, मातोश्री. तुम्ही कशा आहात तुम्ही? आम्ही अशा आहोत सुनबाई. आम्ही शिवभारतात महाभारत उभं केलं का हो? आम्ही महत्वाकांक्षी आहोत का हो? नाही मातोश्री, असं का बोलताय तुम्ही? आम्ही नाही, शंभूराजे म्हणाले. ते म्हणाले आम्ही वाचल्य
वैशाखीच्या उन्हात उभं केलं म्हणून केलं. मातोश्री, तुम्ही आता काहीही बोलू नका. शांत राहा. शंभूराजे आम्हाला नाही नाही ते बोलले. कधी काळी आम्ही स्वराज्याच्या महाराणी होतो आणि आता महाराजांनंतर आम्हाला कोणीच समजून घेतलं नाही. सुनबाई, आम्ही वाईट आहोत का सुनबाई? सांगा आम्हाला, कुठे चुकलो आम्ही? तुम्ही आता आराम करावा. आमचं ऐका. आता राम नाही आणि आरामही नाही. आमचं मन उडालं इकडून. आम्ही नाही राहणार आता रायगडावर. ते आपण ठरवूच, पण त्याआधी हे चाटण घ्या आणि झोपून राहा. राजांचं म्हणणं नका मनावर घेऊ. बाराजे कुठे आहेत? बाराजे, बाराजे, आम्ही बोलावतो त्यांना. आत्ता बोलवा. आता लगेच काही तातडी आहे का? हो, आम्ही बाळराजांना घेऊन कायमचे जिंजीला निघून जातो. जिंजीला? आमचं मन आता इथं नाही रमणार. आणि बाळराजांचं तरी आता इथं काय काम आहे? मातोश्री, नाही, आम्ही ठरवलंय. आम्ही जाणार. मातोश्री, अहो सुनबाई, आता याबाबत आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. हे आरोप प्रत्यारोप साक्षी पुरावे नको. तुमचं स्वराज्य तुम्हालाच लखला. महाराजे, महाराजे, महाराजे कुठे आहात? मातोश्री, मातोश्री, अहो महाराजांना बोलवा. कुठं दडतील, कुठं लपतील, कुठं पळतील. तर एक बरं राणी साहेब, या जगात सगळ्यांना लपायला जागा आहे, परंतु अद्याप बेईमानीच लपण्यासाठी जागा तयार झाली नाही. बेईमानी जिथं जिथं जाते तिथं तिथं उघडीच पडते. खरंच हो. म्हणूनच ही अशी रानावनातून दऱ्याखोऱ्यातून पळापळ सुरू आहे. पट्टा लागणारं काम केलं की चांगल्या ठिकाणी थांबताच येत नाही माणसाला. बघा ना राजे, एवढा पवित्र रायगड सोडून ही असली अवस्था आली आहे त्या कारस्थानांवर. पळा म्हणावा आता. राणी साहेब पळून पळून जातील कुठं? आपली पथकं कारस्थानांच्या मागावर आहे. लवकरच सापडतील सगळेच. पण राजे, तुम्ही आम्हाला वचन दिले, कोणालाही माफी देणार नाही. माफी? पन्हाळ्यात आपणाला कैद करायला हेच लोक आले होते, तेव्हाच त्यांचं पितळ उघडं पडलं होतं. परंतु आपण त्यांना माफी दिली, मोठ्या सन्मानानं स्वराज्यात ठेवलं, आणि एवढंच नाही तर त्यांना मंत्री बनवलं. त्याचाच हा परिणाम. पण यावेळी नाही राजे, हा बंडावा मुळासकट उपटून टाकावा. टाकणारच. राणीसाहेब, आतापर्यंत आम्हाला एवढंच ठाऊक होतं की सापाचं तोंड ठेचलं तरी सुद्धा त्याचं शेपूट वळवळत राहतं. पण त्या शेपटाचा सुद्धा पुन्हा सर्प होतो आणि तो आपल्यालाच डसायला येतो, हे आत्ता समजलंय आम्हाला. समजलंय ना? मग आता कोणालाही माफी देऊ नये, आणि तसं तुम्ही आम्हाला वचनही दिलंय राजे. लक्षात आहे ना? नाही राणीसाहेब, आता कुणालाही माफी नाही. अगदी तुम्ही रदबदली केली तर आम्ही तुमचंही ऐकणार नाही, कुणाचंच ऐकणार नाही. हेच हवंय आम्हाला.
बाद झाली आता विषाची परीक्षा. जे मंत्री पुराव्यानिशी सापडतील त्यांना काळ कोठडीच द्या. मगच आमचा आत्मा शांत होईल. राणीसाहेब, तुमचाच नाही तर स्वराज्यातल्या तमाम रयतेचा आत्मा थंड होईल अशी शिक्षा सुनावणार आहोत आम्ही. एकदा समोर येऊ द्या त्यांना आमच्या. त्यांनी आजपर्यंत आमच्यातलं शुभंकर रूप पाहिले, आता मात्र भयंकर पाहतील.